कुठल्याही प्रकारची भेसळ न करता आज मी दाखवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रबडी पेढा। नमस्कार मंडळी, मी पल्लवी दी डिलिशियस फाइल्समध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी म्हशीचे अर्धा लिटर दूध घेतले आहे। आता या दुधाची छान एक उकळ काढायची। दुधाला उकळ आली की त्यात आपल्याला हवी तशी साखर घालायची। मी इथे छोटे 4 चमचे साखर घातलेली आहे। दुधामधली साखर विरघळताच आपल्याला काजू आणि बदामची बारीक केलेली पावडर इथे घालायची आहे। मी इथे 2 वाटी पावडर घातलेली आहे। त्यानंतर विलायची पावडर आणि केसरयुक्त दूध आपल्याला इथे घालायचे आहे आणि शेवटी घालायचं 1 चमचा तूप। दूध आपल्याला तोपर्यंत घट्ट करायचं आहे जोपर्यंत त्याचा पेढा बनत नाही। दूध जसजसं घट्ट व्हायला लागतं तसतसं ते कढईला चिकटतं, म्हणून चमच्याने ते संपूर्ण दूध आपल्याला काढायचं आहे। इथे तुम्हाला दिसत असेल की कढईला काहीही दूध चिकटलेलं नाही, परंतु जसं हे घट्ट होतं तसं हे कढईला पण चिकटतं। घट्ट झालेलं दूध पूर्णपणे थंड करून एका डिशमध्ये काढून घेऊ आणि 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ। इथे 1 तास पूर्ण झालेला आहे। तुम्ही बघू शकता आता मी त्याचा पेढा बनवू शकते। आता याचा छान गोळा तयार करून घेऊ। दोन्ही तळहातांना तूप लावून पेढे बनवूया। घट्ट लाडू बांधतो त्याप्रमाणे आपल्याला हाताने पेढासुद्धा घट्ट बांधून घ्यायचा आहे आणि नंतर हातावर ठेवून त्याला प्रेस करून त्याचा छान पेढा बनवायचा। अतिशय सुंदर आणि हॉटेलसारखा इथे हा पेढा दिसतो आहे। तुम्हाला हवं तसं पेढ्यांना डेकोरेट करू शकता। आशा करते की तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असणार। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।